SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर येथे बेकायदेशीरपणे मुरुम उपसा करण्यास व तहसीलदार यांच्या आदेशाविरुद्ध रस्ता करण्यास मंडळ अधिकारी गजानन जाधव यांनी मदत केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व बेकायदेशीरपणे तयार केलेला रस्ता काढून टाकण्यात यावा या मागणीसाठी नेताजी थोरात हे आपल्या कुटुंबासह 2 दिवसांपासून अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप येथे उपोषणास बसले होते। नेताजी थोरात यांच्या उपोषणाची दखल घेऊन प्रांत कार्यालयाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना कळवले होते। त्यानुसार आज मंद्रुपचे तहसीलदार विष्णू बुटे यांनी तात्काळ अहवाल मागून बेकायदेशीरपणे रस्ता करणारे शेतकरी मारुती थोरात अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर व इतर 8 जणांवर रस्त्यावर अनधिकृत मुरुम टाकल्याप्रकरणी 5,11,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश तहसीलदार बुटे यांना पारित केले आहेत। माझे नाव नेताजी शिवाई थोरात, मी राहणार अंत्रोळी। मी अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप येथे गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण करत होतो। त्या आमरण उपोषणामध्ये आज 4 तारखेला माननीय अप्पर तहसीलदार आमरण तुम्ही जे उपोषण केलेलं आहे ते नेमकं कशासाठी तुम्ही त्या उपोषणाचं कारण होतं, मंडल अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून नवीन रस्ता तयार केला व त्या नवीन रस्त्यास लागणारा 150 ब्रास मुरुम हा बिना परवानगी वा कुठल्याही रॉयल्टी नसताना मंडल अधिकाऱ्यांनी टाकलेला होता। त्यामुळं आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई करावी अशी आमची पूर्व मागणी होती आणि केलेला रस्ता बंद करून मिळावा। त्यानुसार आज अप्पर तहसीलदार साहेबांनी आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं आणि त्या लेखी आश्वासनमध्ये असं सांगितले की मंडल अधिकाऱ्यांनी केलेला जो पदाचा गैरवापर आहे ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे अहवालाद्वारे सादर केलेला आहे आणि अहवालात त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे हे सिद्ध झालं आहे आणि जो बेकायदेशीरपणे मुरुम टाकलेला होता आमच्या शेतामध्ये आणून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि त्याचा तसा आदेशही प्राप्त केलेला आहे, साहेबांनी पारित केलेला आहे आज। त्यामुळं आम्ही उपोषण माघारी घेतो आहे आणि जर आमच्या मागण्या हे आश्वासनद्वारे जर नाही पूर्ण झाल्या लेखी म्हणं देऊन ही येत्या 10 दिवसात तर आम्ही फिरून उपोषणला पुन्हा बसणार आहे। त्या कालमध्ये आम्हाला जे लेखी आश्वासन दिलेलं आहे हे ते पूर्णपणे करावं, नुसतं आश्वासनच हे ठेवू नये एवढीच आमची मागणी आहे। त्या रस्ता होता तो पुरंती रस्ता होता का आता नवीन केला? मंडल अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून तिथं नवीन रस्ता तयार केला होता। तिथं माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशात पूर्व पश्चिम रस्ता आदेश पारित झाला होता, पण मंडल अधिकाऱ्यांनी पूर्व पश्चिम करून त्याच्यामध्ये दक्षिण उत्तर दिशेने रस्ता तयार केला होता आणि अहवालात तसं साहेबांच्या नमूद झालं की आदेशाच्या बाहेर म्हणजे दक्षिण उत्तरेस नवीन रस्ता मंडल अधिकाऱ्यांनी केलेला आहे असं साहेबांच्या निदर्शनात आल्यामुळे त्यांनी उपअभियंता प्रांत साहेबांकडं हे प्रकरण सबमिट केलेलं आहे आणि प्रांत साहेब त्यांच्यावर योग्य ती कारवाई 8 दिवसात असं करतो असे साहेबांना म्हणले होते।